आज आपण बघणार आहे फ्रूट कस्टर्ड आणि ते आपण कशा प्रकारे बनवलेलं आहे, काय काय साहित्य घेतलेलं आहे. चला तर आता आपण बघूया. नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे छानशी मस्तपैकी रेसिपी आणि ती रेसिपी कोणती, तर चला मग आपण बघूया. आपण त्यासाठी एवढ्या वस्तू घेतलेल्या आहे, सगळ्या प्रकारचे फ्रूट घेतलेले आहेत. तर हे आहे डाळिंब, आपण थोडं अर्धी वाटी घेतलेली आहे. हे द्राक्षे हिरवे आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेत बारीक. हे काळे द्राक्षे, आपल्याला आवडतील असे बारीक तुकडे तुम्ही करू शकतात. मी थोडे गोलच केलेले होते. त्यानंतर हे घेतलं आहे आपण पपई. त्यानंतर हे घेतलं आहे आपण ॲपल. हे सगळे माप आपण कमी जास्त घ्या, कारण कोणाला कोणते फळं आवडतात आणि कमी जास्त घेतले तरी चालतात. हे केळं घेतले आपण साधारण 1. साखर घेतली आपण 3 ते 4 चमचे आणि त्यासाठी आपण घेतलेलं आहे कस्टर्ड पावडर. ती आपण 2 टेबलस्पून घेतलेली आहे. आणि दूध लागेल आपल्याला, त्यासाठी आपण दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. तर ह्या सगळ्यांचे प्रमाण तुम्ही घरात जेव्हा सगळेजण असणार तेवढे तुम्ही बनवू शकता. तेवढं दूध आणि फळं घ्या, म्हणजे तुम्हाला जास्त बनवता येईल. त्यानंतर एक कढई पॅन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे दूध गरम करायचं आहे आणि थोडं उकळू द्यायचं आहे. तर असंच थोडंसं 3-4 मिनटं आपल्याला बॉईल करायचं आहे आणि उकळल्यानंतर लहान गॅस करायचा आहे आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं. आणि त्यानंतर आपण जी कस्टर्ड पावडर घेतली होती त्यात थोडं जे गरम दूध केलं आहे आपण तेच घ्यायचं आणि ती पेस्ट तयार करायची. साईडला ठेवल्यानंतर आपण परत ते हलवत राहायचं आहे दूध. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हे मिक्स केलेलं कस्टर्ड पावडर लिक्विड. आणि एक लक्षात ठेवायचं आहे की हे खाली लागू शकतं, चिटकू शकतं ही कस्टर्ड पावडर, म्हणून एका हाताने टाकायचं आहे आणि एका हाताने हलवत राहायचं आहे आणि कंटिन्यू हलवायचं आहे. ते चिटकू शकतं, जळू शकतं, त्याचा वास येईल दुधाचा आणि त्या कस्टर्ड पावडरचा जळाल्याने. तर तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि नंतर लहान गॅसच करायचा आहे आणि हे आपल्याला थोडं 7-8 मिनटं उकळू द्यायचं आहे. खूप छान टेस्ट लागते. आणि ह्या सगळ्या गोष्टी थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणि आपण जे फ्रूट्स कापलेले आहेत, तुकडे केलेले आहेत ते टाकल्यानंतर ह्या उन्हाळ्यामध्ये तर ते दुपारी खूप छान लागेल थंडगार खाण्यासाठी. तर बघा, असं कंटिन्यू हलवायचं आहे आणि घट्टपणा तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये. आणि लहान गॅसच ठेवायचा होता, लक्षात ठेवायचं. आणि हे आता आपण साईडला ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी. गॅस बंद करून साईडला ठेवा आणि थंड होईपर्यंत आपण पुढची प्रोसिजर काहीही करायची नाही. आता आपण पुढची प्रोसिजर बघू. आता हे बघा, हे थंड झालेलं आहे आणि किती घट्ट झालेलं हे तुम्हाला दिसतच असेल. आणि ते एका वेगळ्या बाउलमध्ये काढायचं. सगळं व्यवस्थित काढून झाल्यानंतर आपण हे एक एक फ्रूट त्याच्यामध्ये टाकू. खूप सोपी पद्धत आहे. फक्त तुम्हाला दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकायची आहे आणि जेही फळं तुम्हाला आवडत असतील, जे मी घेतलेले त्यातले किंवा हे सगळे. त्यानंतर ड्रायफ्रूट राहिले होते, तर हे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घ्या. आता आपण ह्या एक एक गोष्टी टाकू. तर मी चॅनलवरती उन्हाळ्यासाठी स्पेशल सगळ्या प्रकारचे सरबत, आईस्क्रीम, ज्यूस हे सगळे प्रकार टाकलेले आहेत, लस्सी. तर तेही तुम्ही शिलाज रेसिपीवरती नक्की बघा. आणि आज आपण बनवत आहोत फ्रूट कस्टर्ड. असं एकदम मस्त छान मिक्स करून द्यायचं आणि हे ठेवायचं आहे आपल्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी. हे आपलं रेडी झालेलं आहे आणि हे आता आपण फ्रीजमध्ये ठेवू 2 ते 3 तासासाठी. किंवा तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता, जेव्हा तुम्हाला खायचं असेल तोपर्यंत. तर हे बघा, आपलं हे 2 ते 3 तासानंतर छान घट्ट आणि दिसायलाही खूप छान दिसतं आहे थंड झाल्यामुळे. आणि हे आपलं मस्तपैकी आता खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. बघा किती सुंदर आणि किती यम्मी दिसतं आहे.
फ्रूट कस्टर्ड. तर तुम्ही करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आजची आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.